सांगतो, तुमच्या आता शालेय जीवनामध्ये जे तुम्हाला ॲडमिशन्स वगैरे असतील, तुम्हाला जे ॲडमिशन जिथे घ्यायचे असतील, तुमच्या शाळेची फी असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर हक्काने आमच्याकडे या. आम्हाला जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं नक्की सहकार्य करू. भिवंडी तालुक्यातील टेमगरपाडा येथे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज दादा गुळवी यांच्या अथक प्रयत्नाने समाज कल्याण न्यासच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. आणि या शुभप्रसंगी एक महिला बचत गट, एक महिला मंडळ, तसेच सौ रंजना सकाराम मोहीर, सौ वैशाली पारधी तसेच मनसेचे अनेक कार्यकर्ते या शुभप्रसंगी उपस्थित राहून या सर्वांनी आपले विशेष योगदान दिले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी समाज कल्याण न्यास संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. आणि या शुभप्रसंगी मनोज दादा गुळवी व त्यांच्या समस्त कमिटीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील यांचे स्वागत सत्कार करण्यात आले व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार देखील व्यक्त करण्यात आले. तसेच या शुभप्रसंगी मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज दादा गुळवी यांनी केलेल्या कार्याचे डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील यांनी कौतुक केले व त्यांचे देखील समाज कल्याण न्यासच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देखील मनोज दादा गुळवी यांचे कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यासाठी जी काही मदत लागेल त्यांच्या शिक्षणासाठी ती मदत आपल्या परीने आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील यावेळी मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज दादा गुळवी यांनी दिले आहे. तर चला पाहूया या शुभप्रसंगी मनोज दादा गुळवी नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया. आमच्या येथील टेमगरपाडा भागवड येथील आदिवासी पाडा 1, 2 आणि 3 ह्या आदिवासी समाजातील आमच्या मुला मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप करताना आम्हाला खूप आनंद वाटतोय. आणि आमचे लाडके सोन्या पाटील दादा, डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण या कार्यक्रमासाठी ज्या वह्या आणि काही साहित्य आहेत, शाळेच्या ज्या बॅग्स आहेत आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे छत्र्यांचं वाटप सुद्धा इथं केलं गेलेलं आहे. आणि कार्यक्रम खूप उत्साहाने इथे साजरा केला. आणि कार्यक्रमासाठी खास करून डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी सौ संजनाताई आणि आमच्या वैशालीताई पारधी आणि त्यांची संपूर्ण महिलांची टीम इथे उपस्थित लाभली. ह्या कार्यक्रमासाठी श्री पुजारी साहेब आणि वाघमेरे साहेब यांची उपस्थिती इथं आम्हाला लाभली. त्याबद्दल त्यांची धन्यवाद व्यक्त करतोय. ॲडव्होकेट आमच्या वकीलताई मॅडम पूजा ताले ह्या सुद्धा इथे आहेत. आणि आमच्या टेमगरपाडा भादवड येथील ग्रामस्थ हे इथे उपस्थित झालेले आहेत. आणि खास करून विद्यार्थी वर्ग. समाज कल्याण न्यास भिवंडीच्या वतीनं कार्यक्रम नेहमी राबवले जातात. त्यापैकी आज शाळेय विद्यार्थ्यांकरता जो साहेब कार्यक्रम इथं संपन्न झाला, अगदी कमी वेळेमध्ये जेवढं जास्त चांगलं करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना सांगतो, तुमच्या आता शालेय जीवनामध्ये जे तुम्हाला ॲडमिशन्स वगैरे असतील, तुम्हाला जे ॲडमिशन जिथे घ्यायचे असतील, तुमच्या शाळेची फी असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर हक्काने आमच्याकडे या. आम्हाला जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं नक्की सहकार्य करू. आणि काही दिवसांपूर्वी या आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांचा संपन्न झाला होता. आणि आज वह्या वाटपाचा कार्यक्रम 3 पाड्यांसाठी इथे संपन्न होतोय. ह्या महिला गटासाठी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजे. आज बचत गट स्थापन होऊन काही दिवसच झाले आणि या कमी दिवसांमध्ये त्यांच्याकडनं 2 ते 3 कार्यक्रमाचं, चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. मी त्यांचं अभिनंदन करतोय. आणि विद्यार्थ्यांना खास करून सांगतोय की आपण तुमच्या काही समस्या असतील, प्रॉब्लेम्स असतील, आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासाठी नक्की सतत उभे राहू.
महत्त्वाचा जो कार्यक्रम समाज कल्याण न्यास भिवंडी सन्माननीय डॉक्टर सोने काशीनाथ पाटील साहेब यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून केलेला आहे. आणि खरं पाहिलं तर भिवंडी शहर, भिवंडी ग्रामीण किंवा कुठलाही परिसर असो, सोने पाटील साहेबांचा नेहमी सोन्यासारखा या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो आणि उदात्त असे विचार त्यांनी या मागे ठेवलेले आहे. जे का रंजले गांजले जास्ती मुलींचो आपले देव तेथे ती जाणावा, तोची साधू ओळखावा. खऱ्या अर्थाने सोन्या पाटील साहेब साधूचंच कार्य करत आहे, कारण रंजलेल्या गांजलेल्यांना ते सतत मदत करत असतात. मग तो विद्यार्थी असो किंवा व्यक्ती असो, कोणी महिला असो, सर्वांना ते सतत नेहमीच मदत करत असतात. आणि आज त्यांच्याच या सत्कार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. त्यासाठी आयोजक जे होते विभाग अध्यक्षा संजनाताई भोईर तसेच वैद्यताई पारधी यांनी हे आयोजन केलं होतं. आणि त्या आयोजनाला विशेष सहकार्य असं मनोजदादा गुळवी आमचे शहराध्यक्ष यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यांचा सर्वांचा आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व अतिथी, तसेच गावातील सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळ आणि आदिवासी महिला भगिनी सर्वांचं आभार व्यक्त करतो. आलेल्या पत्रकारांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. असाच आशीर्वाद आम्ही आपल्या सरकारी असू द्या असे आपण नाना भागाने कुठला पद न दिला तर यांनी कधी नसल्याने जिल्ह्याचं पद तिथं सोडून तिथं खूप समाजसेवा करावी. म्हणजे राजकारण करावं. समाज कार्य वेगळं, राजकारण वेगळं आणि हेच तुमचं पवित्र कार्य आहे. तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा. असं समाजकार्य तुमच्या हातून होत राहो, साधूचं काम होत राहो आणि आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद नेहमीच राहावा. जय जय महाराज.